महाशिवरात्री स्पेशल आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ। बिलकुल तुटत नाही, एकदम क्रंची आणि क्रिस्पी। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर थालीपीठासाठी ना मी रात्रभर साबुदाणा भिजवलेला होता। रात्रभर साबुदाणा भिजला ना की खूप छान भिजला जातो बघा, एकदम मस्त भिजतो। अगदीच तुम्ही भिजवला नसेल ना रात्रभर तर काय करायचं, 2 तास तरी नक्की भिजवून घ्यायचं बघा, एकदम छान भिजला जातो आणि त्याची थालीपीठ पण खूप छान होतात बघा। तर मी एकच वाटी साबुदाणा भिजवलेला होता, त्याचाच भरपूर साबुदाणा झालेला आहे बघा। मी इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा। आता हे साबुदाणा ओतला ना त्याच भांड्यात आपण बटाटे मॅश करून घेऊया। अगदीच जर मॅशर नसेल ना तर काय करायचं, आपली खिसणी असते का नाही, त्या खिसणीने असा उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा, त्याच्यावर पण एकदम छान होतं आणि पीठ मळताना एकदम त्याच्यात मिसळून जातो बघा बटाटा। तर एवढे साबुदाण्यासाठी बघा मी फक्त छोटे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याचा प्रमाणातच वापर करायचा। काय होतं, जास्त जर बटाटा झाला ना तर थालीपीठ एकदम ओलसर असे होतात, चिकट आणि तुटून जातात, ते पलटी करता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला बटाट्याचं प्रमाण पण योग्यच ठेवायचं आहे। आता साबुदाण्यावर आपण हा बटाटा घालून घेऊया। बटाटा एकदम छान सगळा बारीक झालेला आहे, त्याच्यामुळं थालीपीठ सुद्धा एकदम छान असं थापलं जातं। मी 2च मिरच्या बघा एकदम बारीक अशा खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण ना तुम्हाला कमी जास्त हवं तसं ठेवा तुम्ही। याच्यात चवीनुसार आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि याच्यावर बघा आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचे। दही थोडंफार आंबट असलं ना तरी सुद्धा चालतंय बघा। 2च चमचे दही घालायचे आपल्याला। दह्याचं प्रमाण पण आपल्याला प्रमाणातच घालायचंय। काय होतं, दही पण जास्त झालं ना तर सगळं पीठ ओलसर होतं। एकदम पाणी न घालता सुद्धा, पाणी तर आपल्याला बिलकुल याच्यात घालायचंच नाहीये, पण एवढ्यातच मळून घ्यायचंय आपल्याला। पण दही जरी जास्त झालं ना तरी सुद्धा एकदम पातळ होतं आणि थालीपीठ काही व्यवस्थित थापता येत नाहीत, सगळी तुटून जातात। आता आपण हे सगळं एकजीव होईपर्यंत छान असं मळून घेऊया। साबुदाणा एकदम छान भिजला का नाही की एकदम छान मळलं जातं, सगळं एकजीव व्यवस्थित होतं बघा। आपल्याला याच्यात पाणी घालायची गरज पडत नाही, कारण दह्याचा ओलसरपणा असतो आणि बटाटा सुद्धा ओलाच असतो, त्याच्यामुळे याच्यात पाणी बिलकुल सुद्धा घालावं लागत नाही, एक थेंब सुद्धा। ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, साबुदाणा छान भिजायला लागतो। असं आपण एकजीव सगळं घेतलं का नाही मळून की थालीपीठ थापताना आहे ना बिलकुल सुद्धा तुटत नाहीत। आपल्याला याचा छान असा डो बनवायचा आहे बघा। थोडासा घट्ट असला तरी चालेल, त्याच्यामुळं थालीपीठ आपल्याला छान थापता येतात। तर बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलंय। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता आणि हवा असलंच तर तुम्हाला तुमच्यात जिरे खात असले ना तरी जिरे सुद्धा घातले तरी चालेल। कोणी कोणी काय करतं, कोथिंबीर सुद्धा घालतात, पण मी इथं जिरे पण नाही वापरत आणि कोथिंबीर पण वापरत नाही। शेंगदाण्याचा कूट सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढा कमी जास्त तुम्ही घालू शकता। आता आपण हे सगळं याचा चांगला एक डो बनवून घेऊया। एक सगळं एकजीव चांगलं मळून घ्यायचंय बघा। तर बघा सगळं एकजीव करून छान असा मस्त आपण डो बनवलेला आहे। एकजीव का करायचं, म्हणजे थालीपीठ थापताना आहे ना अजिबात तुटत नाही, त्यासाठी आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे साबुदाणा काय सगळा तुटला जात नाही, साबुदाणा अख्खा राहतो, पण सगळं व्यवस्थित असा त्याच्यात चांगला चिकटपणा येतो, म्हणून एकजीव करून घेतो आपण। आता आपण थालीपीठ थापून घेऊया। त्यासाठी बघा इथं मी सुती रुमाल घेतलेला आहे। रुमाल आपल्याला पाण्यातनं काढून घ्यायचा, थोडा ओलसर करून। मी रुमाल पाण्यातनं काढून घेतलेला आहे। आता काय करायचं, पाण्याचा हात लावायचा ह्याला पिठाला। त्याच्या आधी आपल्याला पिठाला पाण्याचा हात लावायच्या आधी याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ एकदम पटकन सरकतं। जास्त पाणी ओतायचं नाही, थोडं शिंपडून घ्यायचं आणि पाण्याच्या हाताने गोळा घ्यायचा असा बनवून। ह्याचा गोळा असा घ्यायचा आणि हातावर गोल करून घ्यायचा आणि थापायचं। पीठ एकदम छान आपलं झालेलं आहे भिजून बघा। पाण्याचा हात लावायचा आणि असं थापून घ्यायचं, सगळ्या साईडनी एकसारखं थापून घ्यायचंय आपल्याला। जर हाताला चिटकायला लागलं ना तर तेल वगैरे काही लावू नका, पाण्याचा हात घ्या फक्त, म्हणजे हाताला बिलकुल सुद्धा चिटकत नाही। आणि असं एकसारखं सगळीकडनं थापून घ्यायचं, छान मस्त गोल असं थापून घ्यायचं। जास्त जाड नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही ठेवायचं। जास्त जाड राहिलं ना तर मग आतून जास्त साबुदाणा शिजला जाणार नाही, कच्चा राहील
आणि जरा मध्यम आपण थापलं का नाही की दोन्ही साईडनी छान कुरकुरीत असं क्रिस्पी भाजलं जातं बघा. आणि चवीला तर असं थालीपीठ ना खूप छान लागतं. साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो आणि साबुदाण्याचे वडे बनवायचे म्हणलं तर तेलाचं प्रमाण जास्त होतं. म्हणून आपलं त्यासाठी ही थालीपीठ आहेत ना एकदम परफेक्ट आहेत बघा. तर बघा आता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. पॅनचा थोडासा गरम होऊन द्यायचा. नंतर गॅसची आच आपण कमी करून घ्यायची. काय होतं आज आपण भरपूर ठेवले ना की खालच्या साईडनं फक्त करपलं जातं, व्यवस्थित छान भाजलं जात नाही. आता याच्यात ना तुम्ही तूप वापरा किंवा शेंगदाणा तेल वापरा तरी चालेल. इथं मी शेंगदाणे तेलाचाच वापर केलेला आहे. असं थोडंसंच तेल टाकायचं आणि पसरून घ्यायचं आहे. नॉनस्टिकवर तर काही लगेच निघतंच. तर पॅन एकदम छान तापला आहे बघा. आता आपण थालीपीठ त्याच्यावर घालून घेऊया. मी असंच हातावर घेतलेलं आहे. एकदम छान पलटी करता येतं बघा. असं अलगद कापड काढायचं म्हणजे लगेच निघतं, तुटत वगैरे काही नाही. बघा किती छान झालेलं आहे, एकदम मस्त लगेच निघालं. आणि नंतर थोडंसं तेल किंवा तूप असं वरनं लावायचं आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आणि याच्यावर 2 मिनटं झाकून ठेवायचं. आता गॅसची आच आपण पूर्ण कमी केलेली आहे. कमी आचेवर एकदम छान खरपूस असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय आणि 2च मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला. बघा फक्त 2च मिनटं आपल्याला झाकायचं होतं, जास्त झाकायचं नाहीये. जास्त जर झाकलं ना तर काय होतं थालीपीठ सगळं ओलं होतं आणि चिकटलं जातं आणि एकदम असं चिकट नुसतं लिटबिलीत होऊन जातं. त्याच्यामुळं ते व्यवस्थित भाजता येत नाही, काही नाही, सगळे तुकडे तुकडे पडतात. तर बघा एकदम स्लो गॅसवर मी 5 मिनटं छान भाजून दिलेलं आहे बघा. एकदम मस्त खुसखुशीत क्रिस्पी असं छान गोल्डन भाजलेलं आहे. आता दोन्ही साईडने आपण असंच भाजून घेऊया म्हणजे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होतं. तर बघा दोन्ही साईडने आहे ना 5 मिनिटाच्यात एकदम छान मस्तपैकी असं थालीपीठ भाजलेलं आहे बघा. एकदम छान लागतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी. आता आपण बाकीची सुद्धा अशीच बनवून घेऊयात. तर बघा आता मी तुम्हाला दुसरं अजून एक थालीपीठ थापून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट येईल बघा. आता आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे. खाली रुमालाला पण मी पाणी शिंपडले आणि वरून सुद्धा पाण्याचा हात लावून थापायचं आहे म्हणजे हाताला साबुदाणा अजिबात चिटकत नाही. तर मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही याच्यात बटाटा मॅश करून घातल्यानंतर एकदम छान होतं बघा. हाताने मॅश केला ना बटाटा तर काय होतं थोड्या तरी गुठळ्या राहतात. मग थापताना आहे ना मध्ये प्रॉब्लेम येतो, सगळे असे तुकडे तुकडे पडतात किंवा मध्ये अशा गुठळ्या राहतात, मग व्यवस्थित भाजलं सुद्धा जात नाही. त्याच्यामुळं काय करायचं जर मॅशर नसेल ना तर खिसणीवर खिसून घ्यायचा बटाटा उकडलेला किंवा अगदी पूर्णाच्या चाळणीने तुम्ही बारीक केला तरी सुद्धा चालतंय. एकदम छान बारीक होईल आणि मळताना सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही, एकदम इझी असं मळलं जाईल. तर बघा एकदम मस्त हे थालीपीठ भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे दुसरं पण लगेच घालून घेऊया तव्यावर. आता तवा छान तापलेला आहे आपला. आता असं हातावर घ्यायचं लगेच असं टाकून घ्यायचं. काय होतं जास्त त्याच्यात तुम्ही पाणी वगैरे घातलं किंवा दही ती जास्त घातलं ना तर ते असं हातावर घेऊन टाकता येत नाही, तुटतं. आता फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला इथं झाकण ठेवायचे. गॅसची आच पण आपण कमी केलेली आहे. तर बघा 3-4 मिनटं झालेली आहेत. आता खालच्या साईडने एकदम छान मस्तपैकी भाजलं गेलं. एकदम कुरकुरीत क्रिस्पी असं छान झालेलं आहे आणि भाजलंय पण मस्त. एकदम पलटी असं इझी पलटी होतं. जास्त तेल वगैरे याला काही लावायला लागत नाही. त्याच्यामुळं उपासाला जास्त तेल वगैरे काही खाल्लं जात नाही. साबुदाण्याची खिचडी केली तर सारखं तेच तेच नको असतं आपल्याला. तर आता थालीपीठं तर झालेली आहेत बघा. आता आपल्याला थालीपीठाबरोबर खाण्यासाठी चटणी तर लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला झटपट आणि एकदम चविष्ट अशी चटणी सांगणार आहे बघा. इथं आपण खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घ्यायचं. इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 3 ते 4 चमचे. तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी अख्खे शेंगदाणे भाजलेले घातले तरीही चालेल. आणि इथं बघा 2 मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. तर बघा थोडं थोडं पाणी घालत ना मी अशी चटणी बनवून घेतलेली आहे. एकदम बारीक छान मस्त झालेली आहे. तर आता तडका देण्यापूर्वी आपल्याला याच्यात थोडीशी साखर घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. साखर आणि मीठ घातलं का नाही त्याच्यामुळं खूप छान चव येते. साखरेमुळे सुद्धा 1 नंबर चटणी लागते बघा. तडका दिल्याने तर एकदम अप्रतिम लागते आपल्या
साबुदाण्याच्या थालीपीठाबरोबर. तर बघा, तडक्यासाठी इथं मी शेंगदाण्याचं तेल गरम केलंय. आपण त्यात पहिल्यांदा मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. बघा, मी 2च मिरच्या इथं घातल्यात आणि त्याचा तिखटपणा उतरायसाठी पहिल्यांदा मिरचीच घातलेली. आता आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता ही जिरेचा कलर बदलला ना, याच्यावर फोडणी अशी ओतून द्यायची आणि सगळं व्यवस्थित छान असं हलवून घ्यायचं. बघा, तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल बेडगी मिरची वापरली ना फोडणी तशी तडका देताना तरीसुद्धा चालेल. जिरेची आणि मिरचीची फोडणी घातली की एकदम छान चव येते. गोड, तिखट, आंबट, खारट अशी एकदम सुंदर चव आहे चटणीची. तर ह्या महाशिवरात्रीला ह्या प्रकारचे थालीपीठ आणि चटणी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.